नमस्कार मंडळी, नमस्कार. आपल्या डिव्हाइन टच या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओत मी विनया कुलकर्णी आपलं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा व्हिडिओ थंबनेलवरून आपल्याला कळलंच असेल. राम 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 राम. आपण घाबरल्यावर आपण सगळेच राम 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 म्हणतो आणि आपला या गोष्टीवरती विश्वास असतो की राम 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 म्हटल्यामुळं आपल्यावरचं संकट दूर होईल. आणि लहानपणापासून आपल्या पूर्वजांनी, आपल्या आजी आजोबांनी आपल्या मनावरती हा एक विश्वास असा बिंबवलाय. मी सुद्धा जेव्हा लहानपणी शाळेतून येताना किंवा क्लासवरून येताना भीती वाटायची ना, तेव्हा आजीला म्हटलं ना, आजी अगं अंधार पडल्यावर भीती वाटते, तर आजी म्हणायची काही नाही ग, अंधारात राम 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 म्हणत यायचं, मग भूत पिशाच काही 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 मागे लागत नाही. पण जसं विज्ञानाच्या क्षेत्रात गेल्यानंतर कळलं की विज्ञानाला तर भूत पिशाच या संकल्पना मान्यच नाहीत. पण कितीही विज्ञानाला मान्य नसल्या तरी सुद्धा आपल्या सुप्त मनाला त्या मान्य असतात. म्हणजे आपण नकळतपणे या सिद्ध न झालेल्या गोष्टींना घाबरतच असतो. अमक्या ठिकाणी भूत आहे बरं का म्हटलं की आपण शक्यतो तिकडे जायचं टाळतो, अगदी कितीही विज्ञाननिष्ठ असलं तरी. म्हणजे विज्ञानाला या गोष्टी मान्य नाहीत, पण आपल्या मनानं त्या स्वीकारलेल्या आहेत. आपल्या मनातून ह्या गोष्टींची भीती अजिबात जात नाही. मग आता राम 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 म्हटल्याचा आणि मी हे सांगते याचा काय बरं संबंध असेल? तर आपण घाबरल्यानंतर आपण राम 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 का म्हणतो? आपल्या मनावरती असं का बिंबवण्यात आलं की घाबरल्यानंतर राम 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 म्हण, तुझ्यावरचं संकट दूर होईल. अंधारातून येत असशील, एकटा दुखता येत असशील तर राम 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 म्हण, म्हणजे तुझ्यावर कुठलं संकट येणार नाही. अमावस्येच्या काळ्या कुट्ट रात्री जर तू एकटा कुठं असशील तर राम 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 म्हण. हे राम 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 म्हटल्यामुळं आपल्यावरची संकट दूर होतात. हे आपल्या मनावरती का बरं बिंबवलं असेल? किंवा आपण जर घाबरलेलो असू तर आपली घबराहट दूर करण्यासाठी किंवा आपल्यावरती येणारा अनिष्ट संकट दूर करण्यासाठी हा रामनामाचा मंत्र तारक ठरतो. असं का बरं आपल्या मनावर बिंबवलं असेल? चला तर मग आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया. तर खरं तर राम हा 2 अक्षरी शब्द आहे. राम हा फक्त 2 अक्षरी शब्द आहे. पण त्यातलं राम, र ला काना रा आणि वरती अनुस्वार देऊन जेव्हा आपण राम लिहितो तेव्हा त्या अनुस्वारामुळे त्याचा उच्चार राम असा होतो. तर हा जो राम 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 हा जो अक्षर आहे हा अग्नितत्वाचा बीज मंत्र आहे. मंत्रशास्त्रामध्ये ज्या आजीने मला असं सांगितलेलं होतं की राम हा शब्द अग्नितत्वाचा बीजमंत्र आहे. त्यामुळे जेव्हा आपण सातत्याने राम 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 म्हणतो ना, तेव्हा तिथं अग्नितत्व प्रज्वलित व्हायला लागतं. म्हणजे अग्नितत्वाचा प्रादुर्भाव व्हायला लागतो. आणि आपल्याला तर माहितच आहे, अग्नीमध्ये कोणतीही वस्तू टाकली तर ती काही क्षणात भस्मसात होते. असं जेव्हा आपण घाबरलेलो असतो तेव्हा किंवा एखाद्या अनामिक गोष्टीची भीती आपल्या मनात असते तेव्हा, जसं भूत पिशाच या जशा काहीतरी कपोल कल्पित अशा ज्या कल्पना आहेत की ज्या विज्ञानाला मान्य नाहीत पण आपल्या मनावरती बिंबलेल्या असल्यामुळं आपण भूत पिशाच वगैरे या कल्पनांना सुद्धा घाबरतो. तर अशी जेव्हा अनामिक भीती आपल्याला वाटते तेव्हा आपण राम 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 म्हटल्यामुळं आपल्या आजूबाजूला अग्नितत्व प्रकट होतं किंवा अग्नितत्वाचा प्रादुर्भाव होतो असं मंत्रशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्यामुळं आपल्या आजूबाजूची जी काही संकट असतात ती संकट अक्षरशः भस्मसात होतात. आणि एका गाण्यामध्ये म्हटलेलं आहे बघा, उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुण्यकर्म ही उजेडात होतात आणि पापकर्म ही अंधारात होतात. त्यामुळे या ज्या काही अशा अनिष्ट शक्ती आहेत त्या शक्तींचा प्रादुर्भाव हा अंधाऱ्या रात्री किंवा अंधारामध्ये जास्त असो असं मानण्यात येतं. आणि यामुळं आपल्याला बघा उजेडात असल्यावर जास्त भीती वाटत नाही, पण अंधारामध्ये आपल्याला भीती वाटते. मनामध्ये नको त्या कल्पना यायला लागतात. आपण अगदी अंधारात आपण एकटे असू तर रात्रीच्या वेळी आपण आपल्या सावलीला सुद्धा घाबरतो का तर अंधाराची सगळ्यांनाच भीती वाटते. मग यातून आपल्या मनाला एक मानसिक बळ मिळावं यासाठी हा जो अग्नितत्वाचा बीज मंत्र आहे तो म्हणजे राम 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 म्हणून आपल्या मनावरती असं बिंबवण्यात आलं. म्हणजे आपल्या पूर्वजांना विज्ञाननिष्ठ दृष्टी किती होती पहा. फक्त आपण असं मान्य करणार नाही म्हणून हे धार्मिक गोष्टी आपल्या मनावरती बिंबवून ते आपल्या मनावरती बिंबवण्यात आलं
की जेणेकरून जेव्हा आपण घाबरलेलो असतो तेव्हा आपल्या आजूबाजूला राम या अग्नितत्वाच्या बीजमंत्रामुळं अग्नितत्व प्रज्वलित होईल आणि नकळतपणे त्याचा एक सकारात्मक परिणाम आपल्या मनावरती झाल्यामुळं येस, आपल्यासोबत काहीतरी एक अनामिक सकारात्मक शक्ती आहे असा एक पॉझिटिव्ह विश्वास आपल्या मनाला वाटल्यामुळं आपल्या मनाला एक दिलासा मिळतो. आपली पावलं धीरानं पाऊल टाकायला लागतात आणि त्या संकटावरती आपण मात करतो. एवढं असं साधं आणि सोपं हे शास्त्र आहे की ज्यामुळं आपण घाबरल्यानंतर किंवा अंधारातून जाताना किंवा भूत पिशाच अशा ज्या अकल्पित गोष्टी आहेत, ज्या कल्पित गोष्टी आहेत, त्यांची भीती वाटल्यानंतर आपण राम 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 म्हणतो. आणि आता तर काय, देशभरामध्ये अगदी रामलल्लाचा जन्मोत्सव आपण साजरा केला. अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून. तर मंडळी, घाबरल्यानंतर राम 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 आपण का म्हणतो याचं कारण तुम्हाला या व्हिडिओमधून नक्कीच कळलं असेल. या पाठीमागं कोणतीही अंधश्रद्धा पसरवणं हा हेतू नसून आपल्या समाजामध्ये ज्या काही प्रचलित गोष्टी आहेत त्याला एक छेद देण्याचा किंवा त्याच्यावरती एक मत व्यक्त करण्याचा माझा हा हेतू आहे. याबद्दल तुम्हालाही जर अधिक काही माहिती असेल ना तर जरूर कमेंट करून कळवा. आणि हो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तर मग भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग विषयाच्या नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत राम राम.